नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये कणकीची झटपट कुरडी करू। त्याकरिता मोठ्या वाट्याला साडीचे कापड असे घट्ट बांधायचे। ओढणी किंवा कोणतेही कापड बांधता येते, परंतु त्यावर कोंडा राहायला हवा असे कापड घ्यायचे। गोल गोल फिरवून कापड घट्ट करून बांधायचे। त्यातील कापडाची एक बाजू घेऊन गाठ बांधायची किंवा कसा घेऊन घट्ट बांधायचे। परत पिळी पाडायची। हे बघा, असे घट्ट टाईट बांधले। एक वाटी कणिक घेतली। या कापडावर थोडी कणिक घालून हाताने वस्त्रगाळ करायचं। हे बघा, वस्त्रगाळ केल्यानंतर कोंडेल कोंडेल कणिक वर राहते, काढून घ्यायची। कोंडेल कणिक गाळायची नाही। कोंडा वस्त्रगाळ केला तर कुरडई लालसर होते। कापडावर आलेला कोंडा काढून घ्यायचा। या कोंड्याची उकरपेंडी थालीपीठ करता येते। ही थोडी कणिक आहे, ही पण टाकून वस्त्रगाळ करते। कोंडा काढायचा, वस्त्रगाळ कणिक बघू। छान बारीक सपाट वाटी कणिक निघाली। परत त्याचप्रमाणे वाट्याला कापड बांधून घेतलं। आता त्यावर घोळण घालून वस्त्रगाळ करायचं। घोळण म्हणजे तांदूळाचे पीठ। वरचे जाडसर घोळण काढून घ्यायचे। जाडसर घोळणाचा उपयोग थालीपीठ उकरपेंडी करिता करता येतो। वस्त्रगाळ केलेले घोळण छान बारीक आहे। घोळण वाटीने मोजून घ्यायचे। घोळण अर्धी वाटीपेक्षा कमी आहे। आता कणिक व घोळण भिजवायचे। एका पातेल्यामध्ये एक वाटी कणिक घालायची। अर्धी वाटीपेक्षा कमी घोळण घालायचे। मिक्स करायचं। पाणी घालून भिजवायचे। यात गाठी राहायला नको, किंवा हाताने पण करू शकता। गडे फोडून घ्यायचे। परत पाणी घालायचे। मिक्स करायचं। तुरटी फिरवून घ्यायची। तुरटीमुळे गाळ लवकर खाली बसतो व पांढरी शुभ्र कुरडई होते। तुरटी 1-2 वेळाच फिरवायची। तुरटी जास्ती फिरविली की कुरडई लालसर होते। झाकण ठेवून अर्धा तास ठेवते। अर्ध्या तासानंतर झाकण काढून बघू। गाळ खाली बसला। वरील पाणी काढून घ्यायचं। 2 मिनिट थांबायचं। परत गाळावरील पाणी काढायचं। हा बघा, गाळ म्हणजे चिक तयार झाला। यात परत पाणी घालून ढवळून ठेवायचं। तुरटी अगदी एकच वेळा फिरवायची। परत झाकून ठेवायची। 4-5 तासानंतर बघू, फसफसलं आहे। आमच्याकडे उष्णता जास्ती असल्यामुळे एकदम फसफसलं आहे। वरवरचे पाणी काढून घ्यायचे। परत पाणी घालायचे, म्हणजे याला वास येणार नाही। परत 10 मिनिट झाकून ठेवते। 10 मिनिटानंतर बघू, वरवरचे पाणी काढायचे। गाळ म्हणजेच चीक वाटीने मोजून घ्यायचा। 1 वाटी, अर्धी वाटी, 1.5 वाटी गाळ म्हणजे चीक निघाला। वरील पाणी आहे, यातीलच वरचे पाणी काढायचे व अर्धी वाटी म्हणजेच 2 वाटी चीक निघाला। पातेलं गॅसवर ठेवायचं। ज्या वाटीने चीक मोजला त्याच वाटीने 1 वाटी पाणी पातेल्यामध्ये घालायचे। चीक घट्ट असला तर पाणी जास्ती घालायचे। पाण्याला उकळी आली, पाऊण चमचा फुलखार, पाऊण चमचा मीठ। फुलखारने कुरडई फुलते। पाण्याला उकळी आली, यात चीक घालायचा। एका हातात चिकाचे पातेलं व एका हातात चमचा। चीक सतत ढवळत राहायचं, गडे वळायला नको। चीक छान शिजत आहे, सतत ढवळत राहायचे, तळाला लागायला नको। गतका आला, 2 मिनिट झाकून ठेवते। 2 मिनिटांनी बघू, छान शिजत आहे। तोपर्यंत साच्याला चकती लावून घ्यायची। सेवेची 2 नंबरची चकती लावते। छान वाफ आली व घट्टही झाली। हाताला थोडे पाणी लावायचे व बघायचं, गरम आहे, हाताला चिकटत नाही। गोळा छान वळतो आहे। गरमच पीठ साच्यामध्ये भरायचे। थोडं पाणी लावायचे। पीठ गरम असले तरच कुरडई छान पडते। जास्ती पीठ असल्यास कुकरमध्ये गरम पाणी ठेवून पीठ पातेल्यामध्ये ठेवायचे। ताटावर प्लास्टिक पेपर ठेवायचा, त्यावर कुरडई करायची। साचा गोल फिरवून कुरडई पाडायची। पूर्ण एक घेर होऊ द्यायचा, नंतर तोडून घ्यायचे। कुरडई विरळ केली तर लवकर वाळते। कुरडई वातावरण दमट असेल तर कुरडई विरळ करायची, लवकर वाळेल। काही जाड तर काही विरळ केल्या आता उन्हात वाळत घालायच्या। 4 तासानंतर बघू, कुरडई वाळली, छान निघतात। चोकल्या आहे, अलगद निघतात। प्लास्टिकवर जो भाग होता तो वर ठेवायचा, परत उन्हात वाळत घालायची। 2 दिवस कुरडई उन्हात वाळली की कडक वाळते। कुरडई कडक वाळली तरच छान फुलते। हे बघा, छान कडक वाळली आहे, पटकन तुटते।
ही गव्हाची कुरडई गहू भिजत घालून न करता कणकीची झटपट केली आहे. गहू भिजवा, चीक काढा, त्यापेक्षा अगदी सोपी पद्धत आहे. तेल गरम झाले. आता कुरडई तळून दाखवते. कुरडई तेलामध्ये सोडली की वरून झाऱ्याने प्रेस करायची. छान डबल फुलते आहे. कुरडई सरळ राहते. या आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झाल्या. तेल तापल्यानंतरच कुरडई तेलामध्ये सोडायची. चीक गरम असतानाच कुरडई पटपट करायची. थंड झाले की लवकर पडत नाही. ही बघा, कुरडई एवढी आहे. तेलात सोडल्यानंतर डबल फुलते. ही कुरडई जाड आहे. ही पण छान फुलली. विरळ कुरड्या लवकर वाळतात. कणकीच्या झटपट कुरड्या तयार झाल्या.